दररोज बोलणारे छोटे छोटे वाक्य. मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या लर्न विथ सुची या चॅनल मध्ये. इंग्लिश स्पीकिंग सिरीजचा आज आहे आपला डे 11. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा. चला चालू करूया आपल्या इंग्लिश स्पीकिंग सेंटेन्सला. तर मंडळी, मी करतो असं म्हणायचं असेल आपल्याला तर कसं म्हणणार? आय डू. आय डू म्हणजे मी करतो. आता मी केले म्हणजे करून झालंय ते पास्ट टेन्स मध्ये, तर काय म्हणणार? आय डीड. ठीक आहे, मी केले आय डीड. मी करतो आय डू. मी केले आय डीड. मी केले आहे. ठीक आहे, केलंय मी असं म्हणतो ना आपण, मी केलंय कसं म्हणणार? आय हॅव डन. मी केले आहे. आय हॅव डन. ओके. मी करीन. आता हे फ्युचर टेन्स मध्ये गेलं मंडळी. ठीक आहे, भविष्यकाळ. तर आय विल डू. मी करीन. आय विल डू. ठीक आहे, समजलं? आय विल डू म्हणजे मी करेन. आय हॅव डन म्हणजे मी केलं आहे. आता मी करत आहे म्हणजे काय? ती क्रिया जी आहे ती चालू आहे. मी करत आहे. आय एम डुईंग. आय एम डुईंग म्हणजे मी करत आहे. आता मी करत होतो. होतो म्हणजे काय वापरणार? वॉज वापरणार. तर आय वॉज डुईंग. मी करत होतो. काही XYZ काम म्हणा, मी करत होतो. आय वॉज डुईंग वर्क. आय वॉज डुईंग डान्स असं. ठीक आहे, तो मी करत होतो बेसिकला आय वॉज डुईंग असं आपण वापरतो. नंतर आहे मी नाही करत. कोणाला तरी सांगायचंय मी हे नाही करत, तर काय म्हणणार? आय डोंट किंवा आय डोंट डू. ठीक आहे, आय डोंटचा अर्थ पण ऍक्च्युली नाही करत असाच होतो. तर आय डोंट किंवा आय डोंट डू असं आपण इथे वापरू शकतो. मी नाही केलं हे आपल्याला म्हणायचं ना, मी नाही केलं. आय डिडंट. आय डिडंट डू. ठीक आहे, असं आपण बोलू शकतो. आय डिडंट किंवा आय डिडंट डू. मी नाही केलं. पुढे मी केलं नाही आहे. ठीक आहे, कोणाला तरी आपल्याला सांगायचंय मी हे नाही केलंय. आय हॅवंट डन. मी हे केलं नाहीये. आय हॅवंट डन. मी नाही करत आहे. ठीक आहे, आय एम नॉट डुईंग म्हणजे तुम्हाला नकार द्यायचा आहे, तर काय? आय एम नॉट डुईंग. मी हे नाही करत आहे. मला केलं पाहिजे. आता पाहिजेसाठी आपण काय वापरतो मंडळी? शुड. ठीक आहे, तर आय शुड डू. ठीक आहे, मला केलं पाहिजे. आय शुड डू. ठीक आहे, नंतर मी करू शकतो. शकणेला काय म्हणतात? कॅन. तर आय कॅन डू. मी करू शकतो. आय कॅन डू. समजतायत ना वाक्य मंडळी? चला पुढचं वाक्य आहे मला करायलाच लागेल. ठीक आहे, मला करायलाच पाहिजे हे, तर कसं म्हणतात? आय हॅव टू डू. आय हॅव टू डू म्हणजे मला हे करायलाच लागेल आता. ठीक आहे, म्हणजे वर्क म्हणा, डान्स म्हणा, काम, अजून काही XYZ. आय हॅव टू डू. तर मंडळी, आजची वाक्य तुम्हाला समजली कशी आहे? ती बेसिक इंग्लिश लेवल आहे, जे तुम्हाला लागेल, पाहिजे, शकणे किंवा आणखीन होतो ते कसं वापरतात ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक्यू.